तुळजाभवानी मंदिराच्या दुरुस्तीवरून नवा वाद निर्माण झालाय। या वादामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे। मात्र जितेंद्र आव्हाडांच्या या भूमिकेला भाजपनं चांगलाच विरोध दर्शवलाय। पाहूयात एक रिपोर्ट। तुमची परवानगी आहे का? हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे, हजारो वर्ष। हे पाडायची तुमची परवानगी आहे? नाही। तुळजाभवानी मंदिराच्या दुरुस्तीवरून नवा वाद निर्माण झालाय। या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशाराच आव्हाडांनी दिलाय। आव्हाडांनी तुळजाभवानी मंदिरालाही भेट दिली आहे आणि मंदिरातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तू हलवू देणार नाही असा इशारा दिलाय। माझं म्हणणं असं आहे, जे तुम्हाला करायचे तुम्ही काही करा, देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही। त्या गाभाऱ्याला ऐतिहासिक पौराणिक श्रद्धेचा संबंध आहे। हजारो भक्तांची माती तिथे टेकलेली आहेत। तो प्रत्येक दगड पूजनीय आहे। त्या पूजनीय दगडाला हात लावायचा नाही। ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं, ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं, त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे? पुरातत्व विभागानं तुळजाभवानी मंदिराबद्दल स्ट्रक्चरल ऑडिट केलाय। मंदिराचं प्राचीन शिखर चुना आणि तत्कालीन विटांपासून तयार करण्यात आलंय। त्यानंतरच्या काळात त्याला 2.5 फूट जाडीचं सिमेंट कॉन्क्रीट आणि दगडाचं आवरण चढवण्यात आलंय। त्यामुळे शिखराचं वजन वाढलंय। मंदिराचं शिखर ज्या तुळईवर उभा आहे त्या 4 पैकी 2 दगडी शिळांना तडे गेले आहेत। त्यामुळे मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शिखर नव्यानं उभारणं गरजेचं आहे असा अहवाल पुरातत्व खात्यानं दिलाय। त्यानंतर पुरातन बाज कायम राहील याची काळजी घेऊनच मंदिराच्या कळसाचं काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र त्याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलाय। हजार वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहे तुम्ही छन्नी आणि हातोड्याने तोडता काय? तुम्हाला जराही लाज वाटत नाही? उद्या पंढरपुराची चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालंय, आता जरा ते काळं पडले, आता त्याला जरा डाग दिसतोय, चला हलवा न्या। विरोधाला विरोध म्हणून मी कधी आयुष्यात केलेला नाही कोणाला। शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्व असतं, काही संदर्भ असतात। हा विरोधाला विरोध नाही। तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना। कधी नव्हतं तिथं येऊन आता श्रावणामध्ये अंगारका चतुर्थीचं ते सगळं देवीच्या देवळात ते नाटक आलेल्या भक्तगणाला विचारायचे पाडू देणार आहेत का? कोण पाडू देणार आहे? जितेंद्र आव्हाडला हे माहित नाही, एक काळ तुळजापूरच्या देवीचं सगळं मंदिराची फरशी रुपयानं मडवलेली होती। त्या मंदिरात जर मूळ पडायला असेल तर त्याला योग्य पद्धतीने त्याची दुरुस्ती केली पाहिजे, एवढंच त्याच्यातलं आहे। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाला आव्हाडांनी विरोध केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीला घेराव घातला। आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श त्या गाभाऱ्याला, त्या मूर्तीला जर झाला असेल, अनेक महामानवांचा स्पर्श तिथं झाला असेल, तर ते तुम्ही गाभारा का तोडायचं आहे? तुम्हाला योग्य भूमिका घेतली। त्यांना जे कोणी हे भाजपचे लोक आहेत ना, हिंदुत्व करणारे, त्यांना फक्त हिंदुत्व माहिती आहे, ते अर्धवट माहिती आहे, त्यांना हिंदू संस्कृती माहीत नाही। आता आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना मग आम्ही दाखवून देऊ काय कोणाची कशी ताकद आहे। दरम्यान तुळजाभवानी मंदिराच्या शिखर पाडकामाबाबत अफवा पसरवू नये असं आवाहन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। त्याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना, भाविकांना ही आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही अफवावर आपण विश्वास न ठेवता मंदिर संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत तुम्हाला जेव्हा निर्णय घेण्यात येईल तर तेव्हा आपण सर्वांना योग्य पद्धतीने आपण कळवतो। सो त्यामुळे कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सागर सुरवसेसह श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, तुळजापूर, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।